नेते अमित शहांच्या निवासस्थानी काल रात्री 1.5 तास बैठक झाल्याची माहिती मिळते। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर या बैठकीत ठरल्याचं बोललं जात आहे। दरम्यान महायुतीचा हा फॉर्म्युला 30-13-4-1 असा असल्याचं कळतंय। अजित पवार गटाला यामध्ये 4 जागा देण्यात आल्याची माहिती आहे। शिवसेनेला 13 जागा देण्याचं निश्चित झालं, तर भाजपला 30 जागा मिळणार आहेत आणि शिवाय मनसेला 1 जागा लोकसभेची देण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळते। महायुतीची दिल्लीमध्ये जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा हा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण पाहतोय महायुतीच्या जागा वाटपाचा हा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मोहिनी, 1.5 तास चाललेल्या बैठकीनंतर राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे। यापूर्वी जरी 80% शिक्कामोर्तब झालं असलं तरी 20% शिक्कामोर्तब बाकी होतं, त्यामुळे 6 ते 7 जागांचा तिढा कायम होता आणि तो जागा सोडवण्यात रात्री महायुतीच्या नेत्यांना एक प्रकारे अमित शहांच्या समोर यश आले असं एक प्रकारे म्हणता येईल आपल्याला। महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ असणार आहे। जी सूत्रांनी माहिती दिली मोहिनी, त्यानुसार भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या 30 जागा लढणार आहे, तर विद्यमान एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ज्या विद्यमान 13 जागा लढल्या जातात त्या 13 जागा त्यांच्याकडेच राहतील अशी देखील एक व्यक्ती सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यानुसार एकनाथ शिंदेचा पक्ष शिवसेना 13 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादी 4 जागा, तर नव्यानं महायुतीमध्ये सहभागी झालेला मनसे पक्ष जो आहे तो 1 जागा लढणार आहे। जी सूत्रांकडनं माहिती मिळते त्या माहितीनुसार मनसेला दक्षिण मुंबईची जागा दिली जाऊ शकते। मोहिनी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे रात्री चर्चेतला की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जरी शिवसेनेचे 13 खासदार असले तरी त्या 13 पैकी अनेक खासदार म्हणजे प्रामुख्याने जर आपण बघितलं तर 4 ते 5 खासदारांच्या त्या ठिकाणी उमेदवारी बदलण्यात यावी अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर मांडली गेली होती। त्यामुळे एकनाथ शिंदे 4 ते 5 खासदारांच्या जागा बदलणं काही बघणं महत्त्वाचं आहे, कारण 4 ते 5 खासदारांच्या ठिकाणं सर्वेनुसार रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी जर उमेदवार बदलला तर महायुतीचा उमेदवार निश्चित पद्धतीने विजयी होऊ शकतो अशा पद्धतीचं मत जे आहे ते काल बैठकीमध्ये मांडलं गेलं। त्यामुळं एकनाथ शिंदे आपले उमेदवार बदलतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्रामध्ये कदाचित महायुतीची पत्रकार परिषद होऊ शकते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हा सगळा फॉर्म्युला जो आहे तो जाहीर केला जाऊ शकतो। कदाचित आज किंवा उद्याच ही सगळी प्रोसेस जी आहे ती पार पडू शकते। त्यामुळं बघावं लागणार आहे की या फॉर्म्युला नेमकं कधी जाहीर होतो आणि जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांना किंवा त्या पक्षाच्या नेत्यांचं नेमकं मत काय असतं हे बघणं महत्त्वाचं आहे। पण सध्या तरी 13, 4 आणि 1 यावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती अगदीच प्रमोद, आपण पाहतोय आता महायुतीच्या या यादीवर सर्वांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।